भगवान परमात्मा ओतप्रोत भरलेला आहे अशी त्यांची दृष्टी झालेली. काय त्या वरती वेगळे आणि किंवा त्यांना आता प्राप्त करण्याचं वेगळं काही अनेक उरलेलं नसतं. का? कारण वैकुंठ नायक जया कंठी साक्षात भगवान परमात्मा ज्यांच्या कंठात बसलेला आहे, आता त्यांना मिळवायचं काही राहिलेलं नाही. म्हणजे संत महात्मे एक, दुसरा भगवान परमात्मा, आणि कंठात बसला म्हणजे त्यांचं नाम, भगवंताचं नाम हे संतांच्या कंठामध्ये असतं. खऱ्या अर्थाने त्रिवेणी संगम आहे. आणि त्रिवेणी संगमामध्ये काय असतं? 3 नद्याचं मिलन असतं. आणि आपण पाहिलं प्रयागराजला त्रिवेणी संगम आहे मला, त्या ठिकाणी गंगा, यमुना आणि गुप्त सरस्वती माता. याही ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय सांगतात तोच प्रकार आहे. देव आणि भक्त हा प्रगट ओघ आहे आणि भगवंताचं नाम हे गुप्त आहे. हे जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे देव भक्त निनाद वटमर्वयं चकार चंड तांडवम तनूतुन शिव शिवम चकार चंड तांडवम. तांडव नृत्य भगवान भोले बाबा करू लागले. एवढे आनंदी झाले. पार्वती मातेने विचारलं, भगवान एवढा आपण आनंदी झालेला आहात, या भूमीमध्ये तुम्ही गडापडा डोलत आहात, काय कारण आहे? त्यावेळेस भगवान शंकरजी सांगतात, पार्वती आता सत्ययुग चालू आहे, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग येणार आहे. आणि कलियुगामध्ये या भूमीमध्ये 4 संतांचा अवतार होणार आहे. ते म्हणजे ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताई माता याच भूमीमध्ये अवतीर्ण होणार आहे. संत महात्मे ज्या भूमीवर अवतीर्ण होणार असतात ती भूमी अगोदरच पवित्र झालेली असते. कारण त्या भूमीच्या भाग्यामध्ये संत महात्म्यांच्या चरणाचा स्पर्श लिहिलेला असतो. ती भूमी अगोदर पवित्र होते. म्हणून देवतादिक या संत महात्म्यांच्या रजकणाची अपेक्षा करतात. सामर्थ्य त्यांना प्राप्त झालेलं आहे. तुकोबराय सांगतात आणखीन त्यांना काही मिळवण्याची अपेक्षा राहिलेली नसते. काय त्या उरले नायक जया कंठी, म्हणून त्यांना वेगळं काही उरलेलं नसतं.